महाराज मुडेकर यांचं प्रकरण ताजा असताना कधी गंगोत्री आश्रमामध्ये घटना घडवली. ह्या महाराजाची घटना अतिशय ताजी, व्हायरल व्हिडिओ, सगळ्या गोष्टी, जेलवारी, जामीन, या सगळ्या गोष्टी ताज्या असताना याच महाराष्ट्रात म्हणजे संभाजीनगर मध्ये अशी एक घटना घडली का माणसाला सुद्धा लाजवेल. वयाचा जर विचार केला समोरच्या व्यक्तीचा तर मनाला कुठंतरी लाज वाटेल अशी एक घटना घडलेली आहे. आणि ही घटना आज आपण आपल्या चॅनल वरती जाणून घेणार आहोत. चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, ही घटना आहे दादा महाराज अकोलकर, कन्नड तालुका, चैतापूर रोड वरती हा आश्रम आहे. आणि बाबा महाराज उर्फ या व्यक्तीचं नाव आहे माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्था हा आश्रम आहे. आणि या आश्रमामध्ये 15 मुली शिकतात. इतरत्र बाहेर शालेय शिक्षण घेऊन जवळच या वारकरी शिक्षण घेतात या ठिकाणी या मुली. आणि साधारणतः एक 15च्या आसपास मुली आहे, जास्त काही मुली नाही. आणि ह्या मुलींना दादा महाराज उर्फ अकोलकर उर्फ बाबा महाराज यांना वारकरी शिक्षण देतोय. पण ह्या व्यक्तीची कुठंतरी वासना खालवली, पातळी खालवली. आणि वय ह्या व्यक्तीचं आहे 60 वर्ष. तर एवढ्या सगळ्या बलात्कार, खून, या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत असताना या व्यक्तीने किंचित सुद्धा विचार केला नाही की काय होऊ शकतो आणि आपण वयाच्या हिशोबाने काय करतोय. तर इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेणारी 13 वर्षीय मुलगी आश्रमामध्ये वारकरी शिक्षण घेते. आणि त्यांचं वास्तव्य तिथंच आश्रमावरतीच आहे. दिवसभर शाळेमध्ये जायचं आणि शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी हरिपाठ वगैरे नामस्मरण करायचं, जे काही बाबा शिकविल ते शिकायचं, भोजन करायचं आणि तिथंच राहायचं. अशा 15 मुली तिथं वास्तव्याला आहेत. मग हे सगळी गोष्ट सुरळीत चालू असताना एक खोड जी बाबा महाराजाला होती तो संध्याकाळी ह्या मुलींकडून रात्री 9-10 वाजता जेवण झाल्यानंतर हातपाय दाबून घ्यायचा. तर त्या दिवशी कुठेतरी त्याची वासना बदलली आणि मुलींकडून हातपाय वगैरे दाबून सर्व झोपी गेले. पण हा महाराज झोपलेला नव्हता. रात्री 12:30 वाजेच्या सुमारास याने या 7वी शिक्षण घेणाऱ्या मुलीला, तिचं नाव घेणं उचित नाहीये, घेणाऱ्या मुलीला उठवलं आणि हातपाय दाबून दे असं म्हणून आपल्या शेजारीच, मुलींच्या शेजारीच असलेल्या रूम मध्ये घेऊन गेला. आणि हातपाय दाबल्यानंतर त्याची वासना बिघडेलच होती. तर त्या मुलीवरती अतिप्रसंग केला, म्हणजेच बलात्कार केला. तर एवढ्यावरतीच तो थांबला नाही, तर त्यानं परत त्या मुलीला पाठवून दिल्यानंतर दुसऱ्या एका 14 वर्षाच्या मुलीला हातपाय दाबण्यासाठी बोलावलं. आणि त्या मुलीला पण आपल्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि हातपाय वगैरे दाबले असतील, चाळे तिच्या सोबत करू लागला. पण त्याच्यात बाहेरून कोणीतरी आलंय असा आवाज त्याच्या कानावरती पडला बाबा महाराजाच्या. म्हणजे महाराज म्हणायच्या लायकीचा नाही येतो, पण आवाज कानावरती पडला आणि कोणीतरी आलंय म्हणून तो दरवाजाकडे धावला आणि बाहेर गेला. पण तितक्यात त्या मुलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली का हा काहीतरी चुकीचं करील, म्हणून तिनं तिथून पळ काढून जिथं मुली झोपलेल्या होत्या तिथं जाऊन ती झोपली. म्हणजे 13 वर्षाच्या मुलीवरती हा अतिप्रसंग झाला. ह्या मुलीला कुणाला सांगावा का नाही सांगावा अशा परिस्थितीमध्ये 2 दिवस काढले. 2 दिवस काढल्यानंतर ही मुलगी काय करायचं बा, दुखणं तर झालंय, अतिप्रसंग झालेला आहे, बाबा महाराजांना जो बलात्कार केलेला आहे, ही पीडित मुलीनं 2 दिवस हे दुखणं दाबून धरलं. पण शेवटी न राहून
जो बळजबरी त्याने केलेली होती, अतिप्रसंग केलेला होता, हा कुणाच्या तरी कानावरती टाकायचा म्हणून ह्या मुली ज्या शाळेमध्ये जात होत्या तेथील एका मॅडमला सांगितले आणि मॅडमच्या फोनवरून आपल्या आई बापांना संपर्क केला आणि जी घडलेली कहाणी आहे ही कहाणी त्यांनी आई वडिलांना सांगितलं. मग पण 2 दिवस या मुलींनी का सांगणं थांबवलं, तर ज्या दिवशी रात्री अतिप्रसंग केला 13 वर्षाच्या मुलीबरोबर, तिला धमकी देण्यात आली, जर तू याची वाच्यता कोणाकडे केली किंवा काही सांगितलं तर मी तुला ठेवणार नाही, जीवे मारील, अशा प्रकारच्या धमक्या त्या मुलीला दिल्या. कोवळीशी मुलगी 13 वर्षाची, काय विचारी अतिप्रसंग, हा 60 वर्षाचा डंगर, याला जरा सुद्धा लाज वाटली नाही. आपण काम काय करतोय, आपण लोकांना मुलींना शिक्षण काय देतोय, वारकरी कन्या शिक्षण संस्था आपण चालवतोय, 15 मुली आपल्या भरोशावरती या आई वडिलांनी पाठवलेल्या आहेत आणि आपण नको ते चाळे करतोय. आज वय आपलं 60 वर्ष, रिटायरमेंट झालेलं वय आपलं. मग त्या मॅडमला ही परिस्थिती सांगितली घरी, ते मॅडम करवी आई वडिलांवरती ही गोष्ट प्रसंग सांगितला. मग आई वडील तिथं आले, काय प्रसंग झालेला आहे नेमका या सगळ्याची शहानिशा केली. त्यांच्या बरोबरच जी 14 वर्षाची मुलगी होती तिचे आजोबा सोबत आले आणि नेमकं काय झालं हे सर्व जाणून घेतलं. आणि त्या शाळेतील मुगे मॅडम ज्यांच्या फोनवरून हा संपर्क केला होता त्यांच्याशी संपर्क साधून शहानिशा केली आणि घटना उघड केली. आणि उघड केल्यानंतर मग पोलीस स्टेशनला संपर्क साधून ह्या मुलीच्या आईने पुढाकार घेऊन ह्या दादा महाराज अकोलकर उर्फ म्हणजेच बाबा महाराज वारकरी कन्या शिक्षण संस्था याच्यावरती गुन्हा दाखल केला बलात्काराचा आणि त्याला उचलण्यात आलं. तर मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, आज महाराष्ट्रामध्ये हे सारे प्रसंग घडताय. आज अनेक ठिकाणी एवढ्या 15-20 दिवसामध्ये खून, बलात्कार, त्या मुडेकर महाराजांचा व्हायरल व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये घडताय. आज संतांची भूमी जर म्हटलं तर अख्ख्या जगात महाराष्ट्राचं नाव आहे. ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत होऊन गेले आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीवरती, गाथेवरती हे लोक जनतेला म्हणा किंवा मुलांना शिक्षण देत आहे. पण यांच्यामध्ये काही बदल झालेला घडून नाही, म्हणजे हा यांचा गोरज धंदा आहे असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, काय वाटतंय नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता. आणि ह्या बाबा महाराजाला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, कारण ह्या एका इवल्याशा कोवळ्या मुलीचं आयुष्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे. आज म्हणजे आज तिच्या आईबापाला असेल किंवा त्या मुलीला समाजात उभं राहण्यासाठी जागा ठेवलेली नाही. कोवळीशी मुलगी हो, 13 वर्षाची, म्हणजे काय तिचं वय असेल, तब्येत असेल, आणि ह्या 60 वर्षाच्या मादरचोद बाबाला थोडी सुद्धा लाज वाटली नाही. तर जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या बाबा महाराजावरती कारवाई तर झालेलीच आहे, पण याला जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं हे वैयक्तिक मी माझं मत हे आपल्या चॅनेलवरती मांडलं आहे. नक्कीच चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.